हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कौलारू घर कसं साफ करायचं त्याच्याबद्दलचा व्हिडिओ. इथे आता मी काय केलेलं आहे, लांब बांबू घेतलेला आहे आणि त्याला झाडू लावून घेतलेली आहे. आणि ती जी झाडू आहे ती बांबूला एकदम घट्ट बांधून घ्यायची आहे. आणि मग जे आपले कौलावरती कोळीची घरं असतात ती साफ करून घ्यायची आहेत. धूळ पण भरपूर असते, म्हणजे आज जरी तुम्ही घरं काढली तरी पण ती उद्या आहे तशी तयार होतात. आणि हे कौलाचं जे घर आहे ते खूप उंच असल्यामुळे साफ पण करायला भरपूर त्रास होतो. मी आता खाली स्टूलवरती उभी राहिलेली आहे आणि स्टूलवर उभी राहून मी घर साफ करत आहे बघा. डोळे पण म्हणजे सांभाळून करावं लागतं, कारण की डोळ्यात धूळ पडू शकते. ज्यावेळी आपण एवढं उंच घर साफ करतो त्यावेळी खांदे वगैरे एवढे दुखतात माहिती आहे. आणि हे काम काय लगेचच होत नाही, भरपूर वेळ लागतो आणि सतत असं गोळ मारून ते साफ करावं लागतं. मी काय रोज करत नाही, गणपतीच्या वेळेला साफ केलेलं आणि त्याच्यानंतर मग आता, कारण की खूप उंच असल्यामुळे ते शक्य नाही रोज रोज करणं. किचनमध्ये खाली असल्यामुळे किचनमध्ये झाडूने होतं, पण हॉल एवढा काही शक्य नाही, कारण की ते वरती चढून ते साफ करावं लागतं. आणि नुसतं वरती साफ केलं म्हणून होत नाही, परत खालच्या सगळ्या वस्तू काढून त्या परत साफ कराव्या लागतात. खूप मुश्किल काम असतं, म्हणजे एकटीने करणं तरी खूप इम्पॉसिबल आहे. तरी पण मी एकटीने बघा हे सगळं साफ करून घेतलेलं आहे. ज्यांची कौलारू घरं आहेत त्यांना हे त्रास माहिती असतील. आता दिवाळी असल्यामुळे सगळं साफसूफ करावं लागतं आणि मी पण आता दिवाळीच्याच तयारीला लागलेली आहे इथे. ती झाडू पण ज्यावेळी मी अगोदर बांधलेली त्यावेळी बांबू वर जायचा आणि झाडू खाली यायची. मग मी परत एकदा सोडली ती झाडू आणि एकदम घट्ट परत बांधून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मग परत ती झाडू सुटलेली नाही आहे. मी झाडूच्या मधून जो दोरा आहे तो घेऊन घट्ट बांधलेला होता, त्याच्यामुळे मग ते बांबूला एकदम घट्ट झाडू राहिलेली होती. नाहीतर मग मला परत परत त्रासच होते, कारण की ज्यावेळी आपण असली काहीतरी कामं करायला घेतली आणि मग जर काम करताना काही अडथळे यायला लागले की मग मूड ऑफ होतो आणि मग ते करावंसं वाटत नाही. त्याच्यानंतर मग मी साफ करत असताना आमच्याकडे जी रेंटला छोटी मुलं राहतात ती येऊन हॉलमध्ये बसायला लागली. त्यांना सांगितलं की इथे नको बसू, तरी पण कशी ऐकेना. मग त्यांना मी दुसऱ्या साईडला बसायला सांगितलं आणि ही बघा, ही कॅमेरापुढे येऊन नाचायला लागली, माझा पण फोटो यायला पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर मग एक साईड करून झाली, नंतर मग मी दुसरी साईड करायला घेतली. फॅनवरती पण बघा धूळ किती आहे, म्हणजे फॅन साफ जरी केला तरी पण त्याच्यावरती आहे तशी धूळ बसते. मध्ये मध्ये डोळ्यात पण कचरा जायचा. हे काम करताना डोळ्यांना एकदम सांभाळून काम करावं लागतं, कारण की एकदा डोळ्यात गेलं की भरपूर त्रास होतो. मग त्याच्यानंतर मग मी पुढची जी खालची क्लिनिंग आहे तो मी सेकंड पार्टमध्ये व्हिडिओ करून घालणार आहे, कारण की एकच व्हिडिओ मोठा घालू शकत नाही मी. त्याच्यामुळे मी हाफ हाफ करून व्हिडिओ घालणार आहे. ही सगळी हॉलची साफसफाई करेपर्यंत मला 2 वाजले होते आणि मी जेवण पण बनवलं नव्हतं, एवढी भूक लागलेली. नंतर मग मी 2 वाजता किचनमध्ये जाऊन भाजी आणि चपाती केली आणि खाल्ली. सकाळी 7 वाजल्यापासून मी कामाला लागली होती, म्हणजे सकाळी 7 वाजता उठून चुलीत आग घालायची, अंघोळीला पाणी गरम करायचं, त्याच्यानंतर मग नाश्ता बनवायचा, चपाती भाजी भाकरी काही पण जे बनवायचं ते. त्याच्यानंतर मग ही कामं करायला घेतली की मग एवढा उशीर होतो की म्हणजे दिवस पुरतच नाही. आपण कितीही जरी कामं केली तरी पण काय ती कामं आपण केलेली कोणाला दिसणार नाही. आता पण जर मी हा व्हिडिओ बनवला तर म्हणणारे लोक काय म्हणतील की व्हिडिओत दाखवायला कामं करते आणि काय, म्हणणारी लोक असं पण म्हणतात.
त्याच्यानंतर मग मी फॅन पण क्लीन करून घेतला. त्याच्यावरती मी ओला कपडा मारून घेतलेला होता. पाहिजे तर तुम्ही साबण पण लावू शकता. फॅन जर आपण क्लीन करत राहिलो ना तर त्याची हवा एकदम मस्त येते आणि जर त्याच्यावरती धूळ बसत राहिली तर ना तो फॅन एकदम स्लो होतो, म्हणजे हवा त्याची लागतच नाही. म्हणून टाईम टू टाईम फॅन क्लीन करत राहायचा, म्हणजे काय तो क्लीन पण राहतो आणि त्याची हवा पण छान येते आणि दिसायला पण तो साफ दिसतो. अशा प्रकारे आपली वरची साफसफाई झालेली आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.